आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। शरद पवारांनी अजितदारांसोबत सत्तेत जावं, शरद पवारांकडे अनेक आमदारांनी भूमिका मांडली, सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवली टिटवाळा परिसरात 8 तास पाणी पुरवठा बंद, उद्या देखील कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता। बेस्ट बसच्या तिकिटात दुप्पट भाडेवाढ आकारल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी, बस सेवेत सुधारणा कधी होणार, प्रवाशांचा सवाल। राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यानं सर्वत्र धुमाकूळ। बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नाशिक, लातूर आणि रायगडमध्ये मोठं नुकसान। आज 10वीचा निकाल जाहीर होणार, दुपारी 1 वाजता 10वीचा ऑनलाईन निकाल पाहता येणार। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घट, सोन्याचा दर 93,800 रुपयांवर, मागील 48 तासात सोनं 2,800 रुपयांनी घसरलं, ग्राहकांना दिलासा। मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, राज्यातील अनेक भागात पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज।